हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे। तर स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये। तर आज मी कारल्याचं एक प्रकार करून दाखवणार आहे। आपण नेहमी कारल्याची भाजी वगैरे बनवतो, पण घरात सगळ्यांनाच ती आवडते असं नाही आहे। तर आज मी जी रेसिपी सांगणार आहे ना, ती लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणार आहे। आपण कारलं फ्राय करूया छानपैकी। चला मी रेसिपीला सुरुवात करते। तर कारलं घ्यायचं आहे आणि आपण त्याचं गोल गोल काप करून घ्यायचे आहेत। तुम्हाला जर का उभे काप आवडत असतील तर ते तुम्ही करू शकता। आणि याच्यामध्ये बिया काही जणांना आवडतात, काही जणांना नाही आवडत। ॲक्च्युली या फ्राय केल्यानंतर या जरा क्रिस्पी लागतात, त्यामुळे मला तर आवडतात। तर मी ठेवते या बिया। कारलं कट करून घेतलेलं आहे आणि आपल्याला काय करायचं आहे आता, हे कारलं एका पातेल्यामध्ये किंवा प्लेटमध्ये काढायचं आहे आणि त्याच्यामध्ये मीठ आणि हळद घालून व्यवस्थित मिक्स करून आपल्याला मॅरिनेट करायचं आहे। तर एक 10 मिनिटं आपल्याला मॅरिनेट करायचं आहे। मॅरिनेशनच्या प्रोसेस नंतर आपल्याला या कारल्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि ती कारली पिळून घ्यायची आहेत। इथे तुम्ही पाहत असाल मी कारलं मॅरिनेट करून घेतलेलं आहे आणि आपल्याला असंच हाताने असं व्यवस्थित ते स्मॅश करायचं आहे, जेणेकरून त्याच्यातला जो कडवटपणा आहे तो पण निघेल आणि मिठामुळे त्याला पाणी सुटतं, तर ते काढून घ्यायचं आहे। आता मी याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि कारली धुवून घ्यायची आहेत, आपल्याला छान पिळून घ्यायची आहेत। आता कारलं फ्राय करण्यासाठी आपल्याला एक मिश्रण बनवायचं आहे। तर त्याच्यामध्ये मी काय काय साहित्य घेतलेलं आहे ते तुम्हाला सांगते। 2 चमचे बेसन पीठ किंवा चण्याचं पीठ जे असतं ते घ्यायचं। त्याच्यानंतर अर्धा चमचा आपण कॉर्नफ्लोअर घ्यायचा आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट घालायचं आहे आपल्या आवडीप्रमाणे। आणि लक्षात ठेवा, मीठ खूप कमी घालायचं, कारण ऑलरेडी आपण मिठामध्ये मॅरिनेट केलं होतं, त्यामुळे ऑलरेडी कारल्याला मीठ आहे। तर मीठ अगदी थोड्या प्रमाणामध्ये घ्यायचं आहे। लाल तिखट, हळद आणि थोडंसं आमचूर पावडर आपण घालायची, खूप छान टेस्ट येते। आणि शेवटी ना मी थोडंसं साखर पण घातलेली आहे। तर साखर गोडपणासाठी नाही, ही कारली ॲक्च्युली कडू लागतच नाही, पण कुणाला जर का गोड आवडत असतील तर मग साखर जास्त घाला। मी खूपच साखर कमी घातलेली आहे, कारण फक्त कॅरमलाइज करण्यासाठी आपण साखर घालायची आहे याच्यामध्ये। कारली अगदी छान फ्राय होतात याच्यामुळे, नक्की करून बघा ही स्टेप तुम्ही। आणि त्यानंतर आता सगळं मिश्रण आपल्याला मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर कारलं त्याच्यामध्ये ठेवून किंवा घोळवून म्हणा, किंवा त्याच्यावरती हे सगळं पीठ आहे ते लागलं पाहिजे आणि ते करून आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे। तर इथे मी सगळी कारली अशी घोळवून किंवा पिठामध्ये मिक्स करून अशी ठेवलेली आहेत, सगळी रेडी करून। आणि तवा गरम करायचा आहे, त्याच्यामध्ये तेल घालायचं आहे। मी इथे नॉनस्टिकचा तवा घेतलेला आहे, तुम्ही नॉर्मल लोखंडाचा किंवा ॲल्युमिनियमचा पण तवा घेऊ शकता, पण मोठा तवा घ्यायचा ज्याच्यामध्ये आपली कारली व्यवस्थित बसतील। तेल गरम करायचं आहे छानपैकी आणि एक एक कारल्याचा तुकडा आपल्याला त्याच्यामध्ये ठेवायचा आहे। गॅस मीडियम टू स्लोवरती ठेवायचा आहे, जास्त फास्ट ठेवायचा नाही, त्याच्यामुळे ते क्रिस्पी होतात। तर इथे मी सगळी कारली ठेवलेली आहेत, तुम्ही बघू शकता। आणि वरून अजून थोडंसं मी तेल घातलेलं आहे। एक 7 ते 8 मिनटं आपल्याला मीडियम टू स्लो गॅसवरती हे फ्राय करू द्यायचं आहे। आणि मग थोड्या वेळाने आपल्याला कारली पलटी करून घ्यायची आहेत। पलटी केल्यानंतर पुन्हा 5 मिनटं आपल्याला ठेवायची आहेत आणि त्यानंतर आपलं हे कारलं रेडी होणार आहे। आणि ही अशी जर का कारली बनवली, अशी जर का भाजी किंवा फ्राय बनवलं तर मग लहान मुलं नक्कीच खातील, माझी मुलं पण खातात। आणि दुसरी गोष्ट, ही आपण कशासोबत पण, म्हणजे चपातीसोबत, भाकरीसोबत किंवा डाळ भातासोबत, तर माझं फेवरेट आहे वरण भातासोबत, तर तुम्ही खाऊ शकता। आणि एकदा नक्की ट्राय करून बघा, मलाही भरपूर आवडतात आणि पौष्टिक आहेत। मेन म्हणजे मुलांना कसंही करून आपल्याला कारलं खाऊ घालायचं असेल तर मग ही पद्धत खूप बेस्ट आहे, मी माझ्या मुलीला असंच देते। तर तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर आला आहे आणि ह्याला, आणि खूप छान एकदम
तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक करा व्हिडिओ. थँक्यू फॉर वॉचिंग.